चॅनलमध्ये. तर आज आपण एका यूट्यूबच्या माहितीबद्दल जाणून घेणार आहोत की नेमकं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होतं. चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आणि चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी सबस्क्रायबर किती लागतात आणि किती सबस्क्रायबरला आपल्याला किती पैसे मिळतात याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वप्रथम यूट्यूब चॅनलची जी क्रायटेरिया आहे ती आपल्याला 1000 सबस्क्रायबर आणि जो वॉच टाईम आहे आपला तो 4000 तास इतका वॉच टाईम आपल्याला आवश्यक असतो. त्यानंतर आपण मॉनिटायझेशनसाठी अप्लाय केल्याच्यानंतर आपल्याला अर्न या ऑप्शनला क्लिक करून आपण या ठिकाणी बघू शकता इथे गेट स्टार्टेड एक ऑप्शन आलेलं आहे. याला क्लिक करून ज्यावेळेस आपण गेट स्टार्टेड करतो त्यावेळेस इथं दाखवतं यू आर यूट्यूब पार्टनर स्टार्ट युअर अर्निंग जर्नी टू स्टार्ट मेकिंग मनी यू नीड टू टर्न ऑन वन ॲटलिस्ट फॉलोइंग मॉनिटायझेशन ऑप्शन. म्हणजे यामधील जे मेंबरशिपचं जे मॉनिटायझेशनचं ऑप्शन आहे त्यामधील एक कोणतं तरी आपल्याला ऑन करून आपल्याला समोर द्यायचं आहे. यामध्ये आपल्याला शॉर्ट अँड फीड्स, त्यानंतर वॉच पेज ॲड्स. सर्वप्रथम आपण या ठिकाणी ॲड्स ऑन करून घेऊ, टर्न ऑन. त्यानंतर ॲक्सेप्ट या टिकला क्लिक करून आपण नेक्स्ट करू शकता. नेक्स्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता आपण रिव्ह्यू युअर डिफॉल्ट्स. युअर यूट्यूब ऑटोमॅटिकली सिलेक्ट अँड प्लेसेस ॲड्स फॉर इच व्हिडिओ. म्हणजे प्रत्येक व्हिडिओला वेगवेगळे ॲड्स यानंतर सुरू होईल. नेक्स्ट केल्यानंतर फॉर ऑल माय एक्झिस्टिंग व्हिडिओ, पूर्ण व्हिडिओला आपण मॉनिटाईज ऑल करू शकतो किंवा सेपरेट व्हिडिओला पण क्लिक करून आपण मॉनिटाईज करू शकतो. या ठिकाणी मॉनिटाईज ऑलला क्लिक करून देऊ. त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता शॉर्ट्स फीड्स ॲड्स. म्हणजे जे आपण शॉर्ट व्हिडिओ बनवतो त्यासाठी पण आपण मॉनिटायझेशन सेपरेट करू शकतो. याला पण आपण टर्न ऑन करून घेऊ. टर्न ऑन केल्याच्यानंतर सेम प्रोसेस आय ॲक्सेप्ट केल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी शॉर्ट्स फीड्स पण ऑन होऊन जाईल. त्यानंतर मेंबरशिपला क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो ग्रो युअर कम्युनिटी अँड अर्न मंथली. या ठिकाणी एक्सप्लोर फॉर नेक्स्ट स्टेप करून घेऊ आपण. गेट स्टार्टेड विथ अवर युनिक फीचर युअर टर्न दिस ऑन हेल्प ऑन युअर ग्रो मेंबरशिप. म्हणजे मेंबरशिप ग्रो होण्यासाठी या ठिकाणी आपण कंटिन्यू करू शकतो. कंटिन्यू झाल्याच्यानंतर आपण कस्टमाइज चूज अ टेम्पलेट. अशा प्रकारे आपण मॉनिटायझेशन प्रोसेस ऑन करून आपले जे यूट्यूबचे इन्कम आहे ते सुरू करू शकतो. त्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो आपलं जे डॅशबोर्ड आहे डॅशबोर्डला दिसून जाईल की नेमकं आपण किती यामधून अर्न केलेलं आहे आणि किती कोणत्या याला अर्न करू शकतो. या ठिकाणी डॅशबोर्डला येऊन जायचं आहे. डॅशबोर्डला आल्याच्यानंतर इस्टिमेट रिव्हेन्यू, इथं रिव्हेन्यू चेंज होत राहील. अशा प्रकारे आपण मॉनिटायझेशन ऑन करून आपलं जे रिव्हेन्यू आहे जे आपण यूट्यूबच्या मार्फत कमाई म्हणतो ती करू शकतो. धन्यवाद.